लक्ष्मी माते, मी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना? मुळीच नाही. तुला एकट्याला निर्णय घ्यायचा काय अधिकार आहे? आई तू? प्रकाश, तुझ्यावर माझा काहीच हक्क नाही का? आई, तू माझं सर्वस्व आहेस. मग तू हा निर्णय का घेतलास? तुला काय वाटलं हा निर्णय मी सहजासहजी घेतला? नाही आई, आता जर हा निर्णय मी घेतला नाही तर हे घर घर राहणार नाही. तुझं हे पवित्र मंदिर कोसळून पडेल. नाही नाही, असं होणार नाही प्रकाश. अजूनही विचार कर. नियतीची कठोर परीक्षा मला पाहायची नाही. ती सहन करण्याची ताकद माझ्यात नाही रे, नाही. प्रकाश, प्रकाश, तुला इथंच थांबलं पाहिजे. नाही आई, ते शक्य नाही. मी माझ्या स्वार्थासाठी नंदिनीचा बळी घेणार नाही. आई ती वेडी होईल ग. आता तिला काही नकोय. तिला पाहिजे फक्त मूल. माते, माते. अरे सोड ना, कोणी कोणी पाहिल. पाहू दे, माझ्या बायकोलाच मिठी मारली ना. अरे वा, आज स्वारी खूप खुशीत दिसते. तुलाही खुश करणार आहे. मला का शंका वाटली? का इकडे कर. आज एक माणूस अगदी खुशीत दिसतंय. जा, अभिनय जा. अरे नाही, नाही. ए प्रकाश, अरे उठ ना. तुला ऑफिसला जायचं नाही का आज? अरे काय? आज मी फार खुश आहे. झाला का चावटपणा सुरू झाला? चल उठ, चल चल, चहा आणलं, उठ. इकडे ना. लवकर या खाली.
बेट्या, तू जिंकलास, मी हारलो. जे होते हवे ते मिळाले, जे होते हवे ते मिळाले, स्वप्न सत्यात साकार झाले. जे होते हवे ते मिळाले, जे होते हवे ते मिळाले.
पुराण हरिनाम कीर्तन हरिवीर सौजन्य नेहे कोणी त्या नरा लागले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडे सर्व काळ हरी हरी म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी. अलीकडे महाग झाली असतो. सुनबाईचे लाट चालू असतील. एवढ्या मोठ्या घरात चिमुकला पाहुणा येणार म्हणजे सर्व तयारी करायलाच पाहिजे. मुलगाच होणार कशावरून म्हणते. मला तर बाई मुलगीच आवडते. पहिली बेटी धनाची पेटी. तू मासनी नातूच होणार. अहो होणार म्हणे होणारच. अलीकडचा काळ कमी मुलांचा. तेव्हा पहिला मुलगा झाला म्हणजे काळजी मिटली. मिटली नाही वाढली. म्हणजे माझी जबाबदारी वाढली. नंदिनीला यातलं काय कळतंय. मुलाचं सगळं मलाच करायला पाहिजे.